नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कृष्णा नदीबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत। कृष्णा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या, कृष्णा नदीवरील संगमाची ठिकाणे, कृष्णा नदीवरील महत्त्वाची धरणे आणि कृष्णा नदीचा क्षेत्र म्हणजे कृष्णा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते, ही सर्व माहिती आपण मॅपच्या मदतीने पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे होतो। त्यानंतर कृष्णा नदीची भारतातील एकूण लांबी ही 1280 किलोमीटर आहे। तर कृष्णा नदीचा महाराष्ट्रातील प्रवाह हा 282 किलोमीटर एवढा आहे। पुढे कृष्णा नदी ही महाराष्ट्रातून वाहत जाऊन पुढे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाते आणि दिघी बेटाजवळ बंगालच्या उपसागराला मिळते। सर्वप्रथम उगम महाबळेश्वर येथे, त्यानंतर ही कर्नाटकमध्ये प्रवेश करते, पुढे तेलंगणामध्ये आणि सर्वात शेवटी आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि इथे दिघी बेट आहे। या दिघी बेटाजवळ ती बंगालच्या उपसागराला मिळते। पुढे पाहूया, कृष्णा नदीच्या उत्तरेला या शंभू महादेवाच्या डोंगर रांगा आहेत। आपण मॅपमध्ये पाहू शकता, इथे शंभू महादेव डोंगर रांगा कृष्णा नदीच्या उत्तरेला। शंभू महादेव डोंगर रांगेमुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी झाली आहेत। महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताच्या 3 उपरांगा पडतात। एक सातमाळा अजिंठा डोंगर रांग, दुसरी आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि तिसरी आहे शंभू महादेव डोंगर रांग। जसे शंभू महादेव डोंगर रांगेमुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत, तशीच हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत। आणि त्यानंतर सातमाळा अजिंठा या डोंगर रांगेमुळे तापी आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी आहे। आपल्याला नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे पण विचारला जातो। सर्वप्रथम सर्वात उत्तरेकडील नदी आहे महाराष्ट्रामधील नर्मदा, त्यानंतर तापी नदी आहे, त्यानंतर गोदावरी नदी, त्यानंतर भीमा आणि सर्वात दक्षिणेकडे कृष्णा नदी आहे। त्याच प्रकारे आपल्याला डोंगर रांगाचा पण क्रम विचारला जाऊ शकतो। सातमाळा अजिंठाच्या वर सातपुडा एक पर्वतरांग आहे, त्यानंतर सातमाळा अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि सर्वात दक्षिणेकडे शंभू महादेव डोंगर रांग आहे। पुढे पाहूया, कृष्णा नदीने भारताचे 2,59,000 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापले आहे। हे क्षेत्र महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमध्ये पसरलेले आहे। पुढे कृष्णा नदीच्या आपण उपनद्या पाहूया। कृष्णा नदीला डावीकडून येरळा आणि भीमा या दोन नद्या मिळतात। येरळा ही नदी कृष्णा नदीला भिलवडी येथे मिळते। त्यानंतर भीमा नदी कृष्णा नदीला कर्नाटक येथे कुरगुडी येथे येऊन मिळते। पुढे आपण कृष्णा नदीच्या आता उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या पाहूया। कृष्णाला उजव्या किनाऱ्यावर वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा इत्यादी नद्या येऊन मिळतात। सर्वप्रथम वेण्णा नदी ही कृष्णा नदीला मिळते, त्यानंतर कोयना नदी, त्यानंतर वारणा, त्यानंतर पंचगंगा। पंचगंगा ही नदी 5 नद्यांपासून मिळून बनलेली आहे। त्यामध्ये कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि एक गुप्त नदी आहे, ती म्हणजे सरस्वती। त्यानंतर दूधगंगा एक नदी येऊन मिळते कृष्णेला। तर कृष्णा नदीवरील आपण संगमाची ठिकाणे पाहूया। वेण्णा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम माहुली येथे होतो। माहुली हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम कराड येथे, कराड हे पण ठिकाण सातारा जिल्ह्यातच आहे। त्यानंतर येरळा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम भिलवडी येथे होतो। त्यानंतर वारणा नदी हरिपूर येथे कृष्णा नदीला येऊन मिळते। त्यानंतर पंचगंगा, पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम हा नरसोबाची वाडी येथे होतो। त्यानंतर दूधगंगा ही नदी दंतवाड येथे कृष्णेला येऊन मिळते आणि कृष्णेची सर्वात मोठी उपनदी ही भीमा नदी आहे। भीमा नदी ही कृष्णेला कर्नाटकमध्ये येऊन मिळते। कर्नाटकमध्ये ठिकाण आहे ते कुरगुडी, येथे कृष्णेला येऊन भीमा नदी मिळते। संगमावरील गावे कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांच्या संगमावर माहुली हे ठिकाण आहे, जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे। कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम कराड येथे होतो। कराड हे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे। या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हणतात। त्यानंतर कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम हरिपूर येथे सांगली जिल्ह्यामध्ये होतो। कृष्णा आणि येरळाचा संगम भिलवडी येथे सांगली जिल्ह्यामध्ये। त्यानंतर कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम नरसोबाची वाडी येथे कोल्हापूर येथे होतो। कृष्णा आणि दूधगंगाचा संगम दंतवाड येथे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। आता आपण कृष्णा नदीवरील महत्त्वाची धरणे पाहूया। कृष्णा नदीवर सर्वात महत्त्वाचे धरण म्हणजे धोम धरण आहे। त्यानंतर कृष्णेची उपनदीच
कोयना नदीवर कोयना धरण बांधले आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या धरणाची क्षमता ही 1920 मेगावॅट एवढी जलविद्युत निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर वारणा नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले आहे. त्यानंतर पंचगंगा नदीची उपनदी आहे भोगावती. या भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण बांधले आहे. त्यानंतर कृष्णेची सर्वात मोठी उपनदी भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये हे उजनी धरण बांधण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोयना व राधानगरी येथे वीज निर्मिती केली जाते. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोयना आहे. त्यानंतर कृष्णा नदीवर धोम धरण सातारा जिल्ह्यात बांधले आहे. कोयना नदीवर कोयना धरण सातारा जिल्ह्यात, वारणा नदीवर चांदोली धरण, भोगावती नदीवर राधानगरी धरण आणि दूधगंगा नदीवर कळमवाडी येथे धरण बांधण्यात आले आहे. त्यानंतर कृष्णा नदीच्या खोऱ्यात वाई, सातारा, सांगली, कराड, मिरज, कोल्हापूर ही प्रमुख शहरे आहेत. वरील जलसिंचन योजनेमुळे कृष्णा नदीच्या खोऱ्यात ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. आता कृष्णा नदीची वैशिष्ट्ये पाहूया. कृष्णा नदीला महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी वाहून नेणारे खोरे म्हणतात. या नदी खोऱ्याची क्षमता ही 769 TMC एवढी आहे, जी की गोदावरी नदीपेक्षा पण जास्त आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असली तरी महाराष्ट्रातून सर्वात जास्त पाणी वाहून नेण्याची क्षमता ही कृष्णा नदीमध्ये आहे. त्यानंतर या नदी खोऱ्यातील पंचगंगा ही सर्वात प्रदूषित नदी आहे. नदी पण लक्षात ठेवायची आहे. पंचगंगा ही या कृष्णा नदी खोऱ्यातील सर्वात प्रदूषित नदी आहे. महाबळेश्वर येथे पुढील 5 नद्यांचा संगम होतो. म्हणजे महाबळेश्वर एका ठिकाणाहून 5 नद्यांचा उगम होतो. त्यामध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा या पठारावरील नद्या आहेत ज्या पूर्व दिशेने वाहतात, आणि सावित्री आणि गायत्री या कोकणातील नद्या आहेत ज्या पश्चिमे दिशेने वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यानंतर आतापर्यंत आपण विविध एक्झाममध्ये विचारण्यात आलेले कृष्णा नदीवरील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर आपल्याला माहित आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. त्यानंतर कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात कोणत्या ठिकाणी होतो? तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. महाराष्ट्रातील कोणते खोरे सर्वाधिक पाणी वाहून नेणारे नदी खोरे आहे? तर कृष्णा नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी वाहून नेणारे खोरे आहे. कृष्णा नदीच्या उत्तरेला खाली दिलेल्या डोंगररांगापैकी कोणती डोंगररांग आहे? तर शंभू महादेव डोंगररांग ही कृष्णा नदीच्या उत्तरेला असणारी डोंगररांग आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कृष्णा नदी वाहते? कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये होतो. महाराष्ट्रातून ती कर्नाटकमध्ये प्रवेश करते, पुढे कर्नाटकमधून तेलंगणामध्ये आणि तेलंगणातून आंध्र प्रदेशमध्ये. आपल्या वरील 3 दिलेले आहेत. वरीलपैकी सर्व राज्यातून कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदी महाराष्ट्रात उगम पावते व कोणत्या सागराला मिळते? तर महाराष्ट्रातून उगम पावून ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, कृष्णा व कोयना या नद्यांच्या कराड येथील संगमाला काय म्हणतात? तर कराड येथील संगमाला प्रीती संगम असे म्हटले जाते. कृष्णा नदीची देशातील एकूण लांबी किती आहे? तर 1400 किलोमीटर ही देशातील एकूण लांबी आहे. त्यानंतर या पुढील प्रश्न पाहूया. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? तर 282 किलोमीटर एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रातील कोणत्या दिशेने वाहते? तर कृष्णा नदी ही पूर्व दिशेने वाहते. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्र राज्यातील किती चौरस किमी क्षेत्र व्यापले आहे? तर 28,700 चौरस किमी एवढे क्षेत्र व्यापले आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची उपलब्धता महाराष्ट्रात किती TMC आहे? तर 769 TMC एवढी कृष्णा नदीची पाण्याची उपलब्ध क्षमता आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक आहे. त्यानंतर कृष्णा नदीच्या खोऱ्याने एकूण किती चौरस किमी क्षेत्र व्यापले आहे? तर भारताचे 2,59,000 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र कृष्णा नदीने व्यापले आहे. सातारा जिल्ह्यातील माहुली येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? तर कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांचा संगम माहुली येथे होतो. पुढचा प्रश्न पाहूया. कृष्णा व पंचगंगा या 2 नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यातील कोठे होतो? तर कृष्णा आणि पंचगंगाचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाची वाडी येथे होतो. खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीला उजवीकडून येऊन मिळत नाही?
कोयना नदी उजवीकडून येऊन मिळते, वारणा पण उजवीकडून मिळते, पंचगंगा पण उजवीकडून मिळते, तर येरळा ही नदी डावीकडून मिळते. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, कृष्णा नदीला सांगली जिल्ह्यात येरळा ही नदी येऊन मिळते. या नद्यांचा संगम कोठे होतो? तर भिलवडी येथे कृष्णा आणि येरळाचा संगम होतो. कृष्णा आणि दूधगंगा या दोन नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो? तर कृष्णा आणि दूधगंगाचा संगम दंतवाड येथे होतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीला डावीकडून येऊन मिळत नाही? आपला मिळत नाही म्हणलंय. येरळा ही डावीकडून येऊन मिळते, पंचगंगा ही नदी उजवीकडून येऊन मिळते. ऑप्शन क्रमांक 4 हेच आपलं उत्तर असेल. त्यानंतर कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले धोम धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धोम हे धरण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे? तर वाई, सांगली, नरसोबाची वाडी ही सर्व शहरे कृष्णा नदीच्या काठावर वसलेली आहेत. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे उत्पादन सर्वाधिक होते? तर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन हे सर्वाधिक होते. कृष्णा व भीमा नदी खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगररांगांमुळे वेगवेगळी झाली आहेत? तर कृष्णा आणि भीमा नदी खोरे हे शंभू महादेव या डोंगररांगांमुळे वेगळे झाले आहेत. कृष्णा नदीची उपनदी असलेल्या कोयना नदीला महाराष्ट्रात काय म्हणतात? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना नदीला म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोयना धरणाला काय म्हणतात? तर महाराष्ट्राचे भगीरथ असे कोयना धरणाला म्हटले जाते. कृष्णेची कोणती उपनदी सर्वाधिक प्रदूषित नदी आहे? तर पंचगंगा ही कृष्णेची सर्वाधिक प्रदूषित उपनदी आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.